नमस्कार मैत्रिणींनो, आज बघा मी काय बनवते। आज आहे ना मी नूडल्स बनवणार आहे। तर चला तर मग बनवायला घेऊया। सगळ्यात पहिलं मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। त्यामध्ये थोडंसं तेल टाकून पाणी गरम करायला ठेवलं। तेल टाकल्याने कसं माहिती आहे, नूडल्स जेव्हा आपण उकळतो ना ते एकदम सुटसुटीत होतात। त्यासाठी मी थोडंसं तेल टाकून पाणी उकळायला ठेवलं। त्याच्यानंतर मग मी त्याच्यामध्ये नूडल्स टाकले। आता नूडल्स चांगले असे आपल्याला शिजून द्यायचे आहेत। तर नूडल्स शिजले असं तोडून बघायचे नूडल्स शिजले की नाही ते। मग नूडल्स शिजलेले होते, मग मी आहे ना त्याला सगळं गाळून घेतलेलं, चाळणीमध्ये काढलेलं आहे आणि त्याच्यावरती थंड पाणी टाकलेलं आहे। आता इथं नूडल्ससाठी मी भाज्या घेतलेल्या आहेत। भाज्यांमध्ये फरसबी आहे, शिमला मिरची आहे, गाजर आहे। तर ते सगळं तेलामध्ये मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे। पण जास्त असं शिजवून द्यायचं नाही, थोडंसं फ्राय करायचं आहे। थोडंसं ते असं म्हणजे भाज्याचा कच्चा पण राहायला पाहिजे असं भाज्या शिजवायच्या आहेत। तर त्याच्यामध्ये ना आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे। आलं लसूणची पेस्ट टाकून मस्त असं भाज्या फिरून घेतलेल्या आहेत। आता मी त्याच्यामध्ये कोबी टाकलेला आहे। कोबी आहे ना थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे। मी थोडंसं झाकण ठेवलेलं आहे, त्याला थोडीशी वाफ येऊन द्यायची आहे। आणि त्यामध्ये आता मीठ टाकायचं आहे। मीठ टाकून मस्त असं भाजी वाफवून घ्यायची आहे। आता इथं भाज्या पण वाफलेल्या आहेत, आपल्याला बाकीचे मसाले टाकायचे आहेत। मसाल्यामध्ये ना मी आहे ना तो नूडल्सचा चाऊमिनचा मसाला येतो ना तोच टाकलेला आहे। तर आता तो एकच मसाला टाकला ना मग काहीच टाकायची गरज नाही पडत, म्हणून तो मसाला टाकलेला आहे। मस्त असं त्या भाज्यांमध्ये फिरून घेतलेला आहे। आणि आता बाकी आपले नूडल्स आपण शिजून घेतले होते ते नूडल्स आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि मस्त असं फिरून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये। तर खूप छान अशी खूप टेस्टी अशी नूडल्स होते। एकदम सोपी रेसिपी आहे, फटाफट बनणारी रेसिपी आहे। काही तुम्हाला मसाले ॲड करायची गरज नाही आहे। तो नूडल्सचा एक मसाला टाकला तर मस्त असं झाले होते नूडल्स। मुलांना त्या दिवशी खायचे होते, खूप दिवसानंतर बनवले नूडल्स। तर चला तर मग तुमच्यासोबत पण शेअर करावी अशी इच्छा झाली म्हणून शेअर केले। आणि माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कसं वाटलं ते। तर खूपच टेस्टी, याच चला तुम्ही पण खायला नूडल्स आज बनवले आहेत, मस्तच असे झालेले आहेत। चला तर मग बाय।